स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरज शहरातील टाकळी रोडवर पूर्व वैमनस्यातून अज्ञात हल्लेखोरांनी पाठलाग करत एका तरुणावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली। या हल्ल्यात शिवप्रसाद अतनीकर वय वर्ष 28 राहणार टाकळी रोड मिरज हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। जखमी शिवप्रसाद मोटरसायकलवरून येत असताना अज्ञात चारचाकीमधून आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्या मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली। त्यानंतर हल्लेखोरांनी धारदार शस्त्राचा वापर करून शिवप्रसादवर अचानक हा हल्ला केला। हल्ला इतका तीव्र होता की शिवप्रसाद जागीच रक्तबंबाळ होऊन कोसळला। सध्या शिवप्रसादवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले। घटनेची माहिती मिळताच मिरज शहर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले। रुग्णालयात पोलीस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, पोलीस निरीक्षक किरण चौगुले, पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक भैरवनाथ पाटील यांच्यासह अनेक अधिकारी व अंमलदार दाखल झाले होते। उपस्थित अधिकाऱ्यांनी जखमी तरुणाच्या मित्रपरिवार व नातेवाईकांशी संवाद साधून घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली। अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी मिरज शहर पोलिसांच्या गुन्हे प्रगटीकरण शाखेचे विशेष पथक घटनास्थळाकडे रवाना करण्यात आले आहे। पथकाकडून घटनास्थळाची बारकाईने पाहणी करण्यात आली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। संशयित हल्लेखोरांना लवकरात लवकर जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले। प्राथमिक माहितीनुसार हा हल्ला पूर्वीच्या वादातून व वैमनस्यातून झाल्याचे सांगण्यात येत आहे। मात्र हल्लेखोर कोण आहेत, त्यांची संख्या किती होती आणि नेमके कोणते वैमनस्य होते याबाबत पोलीस सध्या चौकशी करत आहेत। जखमी शिवप्रसादची प्रकृती स्थिर होताच त्याचा जबाब नोंदवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले। मिरज शहरात अशा प्रकारच्या हल्ल्याच्या घटना वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहरात आणखी गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे।